आज मुंबईवर झालेला 26/11 या दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना, जवानांना आणि नागरिकांना ही आदरांजली वाहण्यात येते, मानवंदना देण्यात येते। तर पोलिसांचं हा संचलन कार्यक्रम पालकमंत्री आशिष शेलार या ठिकाणी आता दाखल होणार आहे। तर अगदी काही वेळातच मुख्यमंत्र्यांकडून देखील या शहीद जवानांना, पोलिसांना आणि नागरिकांना ही मानवंदना देण्यात येणार। तर या कार्यक्रमाची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आज 26/11 दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मुंबईकरांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी हा काळा दिवस ठरला। अनेक नागरिकांचा यात मृत्यू झाला, अनेक पोलीस जवान या हल्ल्यात शहीद झाले। याच वीरांना आज ही मानवंदना दिली जाते। तर आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी काही वेळातच मुख्यमंत्र्यांकडून देखील ही मानवंदना दिली जाणार। तर मुंबईत या पोलीस संचालनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती, पोलिसांप्रती आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती आता ही मानवंदना दिली जाते। पालकमंत्री आशिष शेलार देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। देशाच्या इतिहासातील हा काळा दिवस 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या हल्ल्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे। तर त्यांनाच ही आता मानवंदना दिली जाते। त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ही आज मानवंदना दिली जाते। 17 वर्ष खरं तर या घटनेला आज पूर्ण झालेली आहे। बैकअप तो लगा के देखना, बैकअप तो पहचान दे रहे
देंगे, सलूट देंगे, दोनों भी। हाँ, अगर ये नया बना है तो इसको भी थोड़े लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।